शिवाजी महाराज की बाकीचं काही काम हो न हो, बट रोज सकाळी मावशीच्या रूममध्ये येऊन बाहेर जाण्याआधी असा क्यूटसा मेकअप करून जाणं कंपल्सरी आहे. सो आम्ही आता रेडी होतो आहे. मनालीमध्ये 4-5 दिवस थांबल्यानंतर ज्या दिवशी आम्ही बर्फ घेऊन आलो त्याच्या नेक्स्ट डे असं वातावरण झालं होतं आणि आम्ही खूप लकी ठरलो की जेव्हा आम्हाला आईस बघायचा होता तेव्हा आम्हाला तो बघणं पॉसिबल झालं, कारण तिकडे नंतर सगळे गेट बंद झाले होते. तर क्लायमेट बघताय तुम्ही. अजून नाही. मी रिव्हर राफ्टिंग लाईफमध्ये माझ्या फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स केलं आणि ते पण कुठे आहे जिथे बर्फ वितळून पाणी आलं आहे नुकतंच. इतकं थंड पाणी आणि आवाज पण ह्याच्यामुळे निघतोय कारण ते पाणीच इतकं थंड होतं ना, पाणी उडताच आपोआपच माणूस ओरडून उठेल आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे इतकं ओरडत होतो. नरेश कुमार के पास आया करो. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. शिवाजी महाराज की जाना पड़ेगा 25,000 का. इसको हटाना पड़ेगा हम दोनों को उतर के. हाइगर बाळा, हाइगर दूसरो हाइगर. मैं बैठूंगा पीछे. यहाँ पे विराट पहिल्यांदाच काहीतरी एक्सपिरियन्स केलाय आणि मला असा एक्सपिरियन्स करायला भेटला आणि जस्ट केला माझा. मेन तर मला हॅपी मी याच्यासाठी आहे फॅमिली सोबत आली आहे. माझी फॅमिली
आणि 200 मीटर वरती आम्ही डिनर केला. बेस्ट एक्सपिरियन्स होता. मला वाटलं की आता आम्ही चालू पॅराग्लायडिंग करण्याकरता आणि खूप एक्सायटेड आहोत. तर माहिती नाही, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करणार आहे, पण जाम मजा वाटते. मला कितने मेंबर है? फार घबरायला होतं. आप थोड़ा बच्चे को पीछे बिठा दो ना. आ जाओ बेटा. जोर से मारना. जोर से और जोर से. दोबारा मारो. खिड़की को दोबारा मारो जोर से. कहीं टूट ना जाए, इतना मत जोर से मारो. सोलह लाख फॉलोवर है. पॅराग्लायडिंग करते आम्ही. ब्रो आपका बॉडी वेट क्या है? खूप एक्साइटेड आहे. बॉडी वेट मेरा 85. भागना स्टार्टिंग में. ओके ओके. अगर बैठ गए तो गिरने के चांसेस रहेंगे. तो मैम आगे यूट्यूब आगे चलो. किधर आगे? नीचे करेंगे चालू. चलो आ जाओ. वहाँ वो एक एक तो शर्म नहीं दिखती. ये ऊपर रख सकते हैं. हल्का सी साइड आ जाओ. थोड़ा सा राइट चलो. राइट चलो. जरा ट्राई पढ़ाएंगे हम किसी को. रेडी हो? चलो आगे चलो. चलो 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 भाग. चलो चलो चलो. बहुत सही लग रहा है.
दिल्ली सही था भाई। नहीं नहीं यार किसी चीज ऐसे रहो ऐसे रहो ऐसे रहो। मजा आ गया। मजा आ गया बहुत। खड़ी हो जाओ। कसा वाटला? ओके बाबा की जी कैमरा कैसा लगा? बहुत अच्छा। मजा आया? बहुत अच्छा। कैसे बाबा? क्या? त्याला म्हणा ये बाबा गुळाची दे. परत घे माझ्याकडे सांगतो. मनालीमध्ये गुळाची जिलेबी खाण्याची मजाच वेगळी आहे. सगळे येऊन गुळाची मागतील, कोणालाच भेटणार नाही. सो गाईज आता आम्ही इथे ॲपल घ्यायला थांबलोय. वेगवेगळे फ्रूट्सचे शॉप. बघू मला लीची घे होतं त्याला. धीरे धीरे पी. गट 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 मत कर. कट कट कर गया पहले. इंग्रजांनी बनवलं. इंग्रजांनी बनवलं. मोदीजींनी नाही बनवलंय. कारण की ते आले तेव्हा सगळं बनलेलं होतं ऑलरेडी. ते निवडून आले तेव्हा व्यवस्थित. लिप्सला काय पण थोडं लावलं. लिप्सला काय पण थोडं लावलं. कारण की आपण लिप्सला दुसरं लावलं ना. या साबण कॅरी करते. ट्रेनमध्ये लागते. तर प्लेनने जाण्याकरता 2 कनेक्टेड फ्लाईट्स होत्या आणि मग त्याच्यामध्ये खूप जास्त वेट करावं लागणार होतं. 7-8 तास वेट करावं लागणार होतं. आणि मग विराट गोरीला घेऊन इतका वेळ एअरपोर्टवर थांबणार ठीक नाही वाटलं. आणि ट्रेनची जर्नी आम्हाला जास्त बेस्ट वाटली त्यापेक्षा. सो आम्ही आता छान छान AC ट्रेनमध्ये जाणार आहे ना. सो तिथे हँडवॉश करायला सपोज काही नसलं तर मला काहीतरी हवं असेल म्हणून मग मी या साबण कॅरी करते सोबत. तर त्या युजफुल असते. हा बाबू जेव्हा इकडे येत होतं ना तेव्हा मला हँडवॉश दिसला होता ट्रेनमध्ये. पण तो भंगार होता ना खूप. ट्रेनचं माहिती आहे ना कसं असतं. अजून आहे ना. आली ना परत. आली केवढे वावर आहे पाहिलं का ते. कम्प्लीट आर्टिक बी असेल हे. तर आता मी केली आहे
आफ्टर 2 days मी बॅग ओपन करते, कारण मला पॉसिबलच नाही मला बॅग ओपन करायला. आणि बरंच काही शॉपिंग केलं मी, सो मला असं वाटतं की तुम्हाला दाखवते. तर मी हा शॉल मनालीवरनं घेतलाय कोणाकोणाला देण्याकरता. अशा वेगवेगळ्या शॉल आहेत माझ्या सासू लोकांना देण्यासाठी. त्याच्यानंतर मी जॅकेट्स घेतले, एक 2 माझ्यासाठी आणि एक हजबंडसाठी. आणि ते पिलो पण होतं. मला ही गोष्ट खूप आवडली की ॲज अ पिलो म्हणून पण आपण कॅरी करू शकतो. ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. सपोज आपल्याला पिलोची गरज पडली तर आपण त्याची पिलोही बनवू शकतो. अगेन वेगवेगळ्या शॉल. ह्या कॅप मी तिकडे घालण्यासाठी घेतलं होतं. ह्याच्यात एक माझ्या भाजीला पण आणलेली मी रेड कलरची. आणि त्याच्यानंतर हे मटेरियल इतकं जास्त मला आवडलेलं, पश्मिना वर्कवाला. जर का तुम्ही ऐकलं असेल पश्मिना वर्क, जे की काश्मीरमध्ये भेटतं. सो हे वालं मटेरियल मी घेतलं. आणि त्याचा दुपट्टा मला इतका आवडतो ना. सो हा दुपट्टा आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे हे स्टिच करण्यासाठी. म्हणजे स्टिच केल्यानंतर काहीतरी वेगळंच वाटणार आहे. सो मला असं मल्टी कलरमध्ये काही आलं की मला खूप आवडतं. आणि स्पेशली ब्लॅकवर मल्टी कलर येतोय तर त्याची बातच वेगळी आहे. पश्मिना वर्कवाला शॉल आणि तुम्ही बघता किती चमकतं. सो ही शॉल मी माझ्याकरता घेतलेली. अगेन मम्मी करता शॉल, सासूबाईंसाठी स्वेटर, पुन्हा विराटसाठी शॉपिंग केलेली. त्याच्यानंतर मी माझ्यासाठी काही साड्या घेतल्या होत्या ज्या काश्मीरमध्ये पश्मिना वर्कच याला बोलतात, पश्मिना फॅब्रिक. तर ह्या साड्या मी माझ्याकरता घेतल्या होत्या आणि मी खूप एक्सायटेड आहे घालण्यासाठी. त्याचा डिझाईन जवळपास सेमच आहे, कलर वेगवेगळे आहेत. तर हा ग्रीन कलर आहे आणि खूप जास्त लाईट वेट, म्हणजे इतकुशी होती ती साडी. अशी गोळा गोळा केल्यानंतर हे बघा इतकीशी साडी होते, पण खूप सुंदर साड्या आहेत. तर 3 साड्या मी घेतल्या होत्या. एक पिंक कलर, एक ब्लॅक कलर, एक ग्रीन कलर. सो अशा 3 साड्या मी घेतल्या. त्याच्यानंतर अगेन शॉल, पुन्हा मी घेतले चपला. अगेन स्टोल घेतला जो की मला खूप आवडलेला, गोल्डन स्टोल. गोल्डन ब्लॅकचं कॉम्बिनेशन खूप चमचम करायचा. आणि स्टोल मला खूप लागतात, म्हणजे मी बाईकवर जास्ती फिरते. सो मला बॅक व्हायला नेहमी स्टोल हवा असतो. सो मी हा वाला स्टोल माझ्याकरता घेतला. त्याच्यानंतर मटेरियल आहेत माझे ना, हेही काश्मीरी मटेरियल आहेत. हा दुपट्टा, ही सलवार आणि हा येतो टॉप, ज्याला फ्रंट साईडने डिझाईन आहे नेकला वगैरे. तर हे वालं मटेरियल मी माझ्याकरता घेतलं. अगेन दुसरं वालं जे जवळपास सेमच आहे पण खूप सुंदर आहे. हा फ्रंट साईडचा नेक येतो. तर हे असं मटेरियल मी घेतलेलं. तर सलवार येते. माझ्या भाजीसाठी मी कॅप घेतली होती. खूप सुंदर अशी कॅप आहे, ती आता घ्यावी लागेल. अगेन काय आहे माझ्याकडे, हा दुपट्टा आहे. प्रॉपर सॉफ्टवाला कॉटन फॅब्रिक असतं ना, ते वाला फॅब्रिक आहे दुपट्ट्याचं. आणि मी याचं फॅब्रिक बघूनच खरं मटेरियल उचललं होतं. त्याच्यानंतर बाबूसाठी शॉपिंग, हे विराटचे कपडे तिथनं घेतलेले. इतकं काय घेतलं होतं ना की प्रश्न पडला होता की आता सामान घेतोय खरं आणायचं कसं. ह्या चपला मी घेतलेल्या माझ्याकरता, काहीतरी वेगळं वाटलं, डेली यूजसाठी बेस्ट आहे. सो त्यानंतर अगेन शॉल, इतक्या साऱ्या शॉल. परत अजून काय आहे मटेरियल, एकदा संपतच नाही आहे. हे मटेरियल घेतलं होतं. मला याचा कलर खूप आवडला होता आणि मेन तर दुपट्टा खूप आवडला होता. आणि हा कलर माझ्याकडे आतापर्यंत नव्हताच. सो दुपट्टा बघताय किती स्वीट आहे. तर खूप सुंदर असं मटेरियल आहे. फॅब्रिक पण खूप छान. आणि हे स्टिच केल्यानंतर नक्कीच मी तुम्हाला दाखवेन की मी कसं स्टिच करवलं. तर हे असं मटेरियल घेतलेलं तिकडून.
पुन्हा मटेरियल. हे मटेरियल बघताय का? म्हणजे मी बघता क्षणी मला असं झालं होतं की मी कधी घेऊ हे कधी माझ्या हातात येणार असं झालं होतं मला. सो हे वालं मटेरियल मला खूप आवडलेलं आणि फायनली ते माझ्या हातात आहे. त्याचा दुपट्टा पण खूप सुंदर आहे. म्हणजे त्याची जी लेस आहे खूप ब्युटिफुल आणि सिक्रीम वर्क आहे त्याच्यावर. आणि हे वाला जे आहे ते एकदम सोबर असं त्याच्यावरचं प्रिंट आहे, थ्रेड वर्क आहे, पॅचेस आहेत आणि हे असं वर्क आहे पूर्ण ड्रेसवर. खूप सुंदर असं वर्क आहे. हे सलवारचं फॅब्रिक, प्लेन फॅब्रिक. त्याच्यानंतर दुपट्टा शिफॉन वाला दुपट्टा आहे. एक लास्ट मटेरियल जे अगेन पिंक कलर मध्ये येतं. त्याच्यावर ओरिजिनल स्टोन वर्क आहे. म्हणजे ओरिजिनल डायमंड आहेत ना, खडेवाले डायमंड, ते वाला वर्क आहे याच्यावर. आणि याचा दुपट्टाही खूप सुंदर आहे. ही सलवार येते आणि हा वाला दुपट्टा बघताय किती सुंदर आहे. सो हा वाला दुपट्टा. हे अगेन विशालसाठी टी शर्ट. हे वाला टी शर्ट मला खूप आवडलेला. आणि अजून हे वाला प्रिंट वाला टी शर्ट. आणि हे एकदम वेगळ्याच प्रकारचे मास्क होते. सो ते पण आम्ही तिथून उचललेले. आणि अजून आहेत जे दुसऱ्या बॅगमध्ये कपडे आहेत. हे विराटचं क्यूट जॅकेट. खूप सुंदर असं जॅकेट आहे. म्हणजे एक्स्ट्रीम सॉफ्ट आपण ज्याला बोलतो ना, तर ते सॉफ्टवाला फॅब्रिक. तर मनालीमध्ये म्हणजे गेल्यानंतर अशा बरेच ठिकाणं आहेत जिथे आपल्याला घेण्यासारखं खूप काही आहे. सो शॉपिंग करण्यासारखं खूप काही होतं, पण ते आणायचं कसं हा मोठा प्रश्न होता. सो जास्त आम्ही फिरलो नाही तिथे. आणि जितकं पण फिरलो तिथनं अशा गोष्टी उचलल्या ज्या घेणं खूप निडेड वाटल्या, खूप गरजेच्या होत्या. बाकी तर घेता नाही आलं कारण सामान आणायचं कसं हा मोठा प्रश्न होता. सो नाही. त्याच्यानंतर माझ्यासाठी स्वेटर घेतलं होतं. मला याचं फॅब्रिक खूप आवडलं. सो मी माझ्या सासूबाईंसाठी आणि माझ्यासाठी 2 स्वेटर उचलले. एकदम सेम टू सेम, बट फक्त कलर त्यांचा रेड आहे आणि माझा हा वाला कलर आहे. हे माझ्या मिस्टरांसाठी खूप आवडलेलं टी शर्ट ज्याच्यावरचं प्रिंट खूप डिसेंट आहे. पप्पा, आदित्य आणि बाकी फॅमिली मेंबर्ससाठी जे पण शॉपिंग केलं ते दुसऱ्या बॅग. पुन्हा हे वाला जॅकेट विशाल आणि माझ्यासाठी सेम घेतलेलं. माझं ब्लॅक आणि त्याचं बॉटल ग्रीन कलर आहे. बॉटल ग्रीन कलर नाही, मिलिटरी कलर. तर हे पण जॅकेट खूप सुंदर आहे. अजून दुसऱ्या बॅगमध्ये काही सामान आहे पण आता ते इथं आणणं पॉसिबल नाही आहे. सो बस